श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। विश्वविख्यात जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं शिवजयंतीच्या निमित्ताने मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे, मानवतावादी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा असं म्हणणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून अखिल स्त्रियांसाठी ज्ञानाची दारे खुली करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणांचे जनक राजर्षी शाहू महाराज, समतेचा पुरस्कार करते महात्मा बसवेश्वर, स्वराज्यांचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज व इतर ज्या महापुरुषांनी देश कल्याणासाठी अहोरात्र झटले त्या सर्व महामानवास अतिशय नम्र भावनेनं आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी मानाचा मुजरा करतो। श्रोतेगण हो, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासांच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी राजा होय। इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की जगाच्या पाठीवर अनेक राजे आले नि गेले, मात्र आज तब्बल 450 वर्षाच्या काळात या एकाच राजाचा उदो देशात व जगामध्ये का होतो। एकच राजाची जयंती मोठ्या उत्साहाने देशभर का साजरी केली जाते याचं कारण काय असेल हा चिंतनाचा विषय आहे। महाराजांनी निर्माण केलेले राज्य रयतेच्या हितासाठी, रयतेच्या कल्याणासाठी, रयतेच्या 18 पगड जातीच्या विकासासाठी निर्माण केलेलं राज्य होतं। म्हणून जनतेचा विश्वास या राजावर होता हे त्रिकालबाद सत्य आहे, हे विसरता कामा नये। तळागाळातील बहुजन लोकांना महाराजांचे राज्य हे आपले वाटू लागले। राजा माझा आहे, राज्य माझे आहे, या राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही सुद्धा माझीच आहे, कारण बहुजन समाजातील लोकांची रयतेंची काळजी स्वतःच्या पोटच्या पोरापेक्षा व पोरीपेक्षा जास्त काळजी घेणारा प्रजाहितदक्ष राजा जगाच्या पाठीवर एकटाच झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। अशा प्रकारे निष्ठावंत, प्रामाणिक, इमानदार, विश्वासू, आपलं माझं समजणारा, प्रसंगी जीवाची पर्वा न करता राजासाठी व स्वराज्यासाठी जीव देणारे एकनिष्ठ मावळ्याची फौज फक्त शिवाजी महाराजच करू शकतात, दुसरे कोणीही करू शकत नाही। म्हणून मला या ठिकाणी म्हणावं वाटतं, जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो राजा होता। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो राजा होता। स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेनं हात फिरवणारा तो आपला एकच शिवबा होता, तो आपला एकच शिवबा होता। श्रोतेगण हो, औरंगजेब अल्लमगीर म्हणून त्याला ओळखलं जात होतं। औरंगजेबाने लढाया मागून लढाया जिंकल्या, पण शिवाजी महाराजांच्या विरोधात एक साधं युद्धही जिंकू शकला नाही। याचं कारण काय? औरंगजेबाची सैन्य औरंगजेबासाठी लढत होते, पण महाराजांचे मावळे स्वतःसाठी, मी स्वतः शिवाजी आहे, आम्ही मेलो तरी चालेल, पण आमच्या मुलाबाळांची व स्त्रियांची, स्वतःपेक्षा
स्वतःच्या मुलाबाळापेक्षा जास्त काळजी घेणारा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून शिवाजी महाराजांची मावळे लढत होते. तशी मावळे फक्त शिवाजी राजांच्याच राज्यात निर्माण होऊ शकतात, इतरत्र निर्माण होऊ शकत नाही. हा विचार या शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या नसानसात मनामनात भिनला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. श्रोतेगण हो, 20व्या शतकातील तमाम तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जगाच्या पाठीवरती कोणत्याही संकटाला हरवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे, तरच कोणत्याही संकटाचा तुम्ही मुकाबला करू शकता. ही छत्रपतीच्या विचारामध्ये असलेली महत्त्वाची ताकद आहे. 21व्या शतकातील आव्हाने पेलणारा, देशाला महासत्ता बनविणारा, आईला आईन आणि बापाला बाप म्हणणारा, माणसाबरोबर माणुसकीने वागणारा एक आदर्श नागरिकाची देशाला गरज आहे. जर असे नागरिक हवे असतील तर ही गरज आहे, आणि हे नागरिक हवे असतील तर ही गरज पूर्ण करण्याची ताकद आमच्या आजच्या काळात श्री छत्रपतींच्या विचारातच आहे. देशातील तरुण जोपर्यंत या महापुरुषांचे विचार आत्मसात करत नाहीत तोपर्यंत या जयंत्या पुण्यतिथीला काहीही अर्थ नाही. म्हणून शिवजयंतीच्या उत्सवात या महापुरुषांचे आदर्श विचार वास्तवात उतरविण्याची खरी गरज आहे. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी, आईवडिलांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी जीवाचं रान केलं, स्वतःच्या आयुष्याचं रणांगण केलं. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती, काम करण्याची जिद्द, नियोजनबद्ध काम करण्याची जिद्द आणि तयारी व चिकाटी या जोरावर निष्ठावंत मावळ्याची फळी निर्माण करून स्वराज्य निर्मिती केली. यातून हाडाचं काळं करून आपल्यावर संस्कार घडविणाऱ्या मायबापांचे पांग कसे फेडावे हा आदर्श विचार शिवबाकडून, धर्मवीर संभाजीकडून आपण व आपले तरुण मावळ्यांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तरच आपण या शिवजयंतीला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो. श्रोतेगण हो, या शिवजयंतीच्या निमित्ताने मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो, जगातील सर्व सुख एका बाजूला, तर आईवडिलांच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू हे सुख एका बाजूला, हे आजच्या तरुणांनी ध्यानात ठेवण्याची गरज आहे. महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचा मुख्य उद्देश काय? फक्त शिवजयंती आली की महाराजांचा जय जयकार करण्यापेक्षा जीवनातील प्रत्येक क्षण महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन व्यतीत केला पाहिजे. केवळ गाडीवर, दुकानावर, अंगात घातलेल्या शर्टावर महाराजांचे नाव लिहिले, शिवरायासारखी दाढी वाढवली आणि केस वाढवले, तसा पोशाख, तसा टिळा, घरावर गाडीवर भगवा फडकवला म्हणजे शिवभक्त होत नाही. तर खरा शिवभक्त होण्यासाठी शिवरायांच्या, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचे पूजन व्हावे लागते, यावर चिंतन व्हावे लागते. त्यांच्या जीवनकार्याचे सदैव स्मरण राहिले पाहिजे. त्यांच्या गुणांचे जीवनात आपण त्यांच्या गुणांचं अवलंब आपणाला करता आलं पाहिजे, तरच खरे शिवराय आपणास कळले असं आपण समजावं. पान खाऊन पिचकाऱ्या मारणारे, जेडीच्या तालावर नाचणारे, झिंगाट गाणी लावून मद्यधुंद होऊन देखावा करणे म्हणजे महापुरुषाचा अपमानच होय. शिवरायांच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या केला नाही. अनेक लढाया शिवरायांनी केल्या, पण जगाच्या पाठीवर असा एकमेव द्वितीय राजा होऊन गेला की रयतेच्या भाजीच्या देटालाही कोणी हात लावता कामा नये. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जगाच्या इतिहासात जसा एकमेव राजा होऊन गेला ज्यांनी 350 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती, तो जनसामान्यांचा राजा होता. म्हणून जनता त्याच्यावर जीव ओवाळून टाकीत होती, आणि हे विश्वातलं एकमेव उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपतीचा संघर्ष कोण्या धर्माच्या विरोधात नव्हता किंवा कोणत्या जातीच्या विरोधात नव्हता. त्यांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचे मावळे होते.
शिवाजीचा आरमार प्रमुख दौलत खान होता. शिवाजीचा खास नोकर मदारी मेहत्तर होता. शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर होता. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान होता. किल्लेदार हा महार होता. हेर प्रमुख बहिर्जी हा रामोशी होता. आरमार सरदार मायानक भंडारी होता. शिवरायावरील सय्यद बंडाचा तलवारीचा वरच्यावर हात तोडणारा जीवा महाला होता. म्हणून म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराजांचे एकूण 31 अंगरक्षक होते, त्यात 10 जण तर मुस्लिम होते. श्रोतेगण हो, हा इतिहास आजच्या पिढीला खरा इतिहास कळाला पाहिजे. जाती जातीमध्ये भांडण लावून महापुरुषांचं नाव घेऊन बदनामी करणारे ही समाजात खूप आहेत. शिवाजी राजांनी जर हिंदू धर्माचे रक्षण केले, तसेच मस्जिदीचेही पावित्र्य त्यांनी जपलेले होते. वाघनक्या पुरविणारा रुस्तुम जमाल होता. महाराजांचे एकमेव दुर्मिळ चित्र काढणारा मीर महम्मद होता. महाराजांनी एकही कुराण जाळले नाही. रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले. त्याचबरोबर स्वराज्यातील मुस्लिम मावळ्यासाठी राजवाड्यासमोरील जागेत मुस्लिम सैनिकासाठी सुद्धा मस्जिद बांधली. हा खरा इतिहास आजच्या पिढींना सांगितला जात नाही. म्हणून श्रोतेगण हो, शिवजयंती हा एक चिंतनाचा भाग आहे, चिंतनाची जयंती आहे. आपला राजा कुठल्याही धर्म व जातीच्या विरोधात नसून तो फक्त अन्यायाच्या विरोधात होता, फक्त अन्यायाच्या विरोधात होता. अन्याय करणारा मग तो आपल्या जातीचा, आपल्या पंथाचा, आपल्या पाहुणाराळ्यातला असो किंवा दुसरा कोणत्याही जातीचा असो. शिवरायांचे विचार अंगीकारा. याचा अर्थ असा होत नाही की तलवारी घ्या न मारामाऱ्या करा, दहशत निर्माण करा. महापुरुषांच्या नावावर जातीभेद करू नका. उदाहरणार्थ, निळा रंग म्हणजे जय भीम, पिवळा रंग म्हणजे अहिल्याबाई होळकर, भगवा रंग म्हणजे शिवजयंती. काय चाललेलं आहे हे? महापुरुषांच्या अनुयायांनी अशा प्रकारे महापुरुषांना जातीच्या जमातीच्या चौकटीत अडवून ठेवू नका. कारण महापुरुष हे सर्व समाजातील जन कल्याणासाठी कार्य केलेले आहेत, याचा आदर्श घ्या. म्हणून म्हणावे वाटते अशा वेळेला की बंद करा हे उत्पात, बंद करा हे उत्पात, थांबवा आपुला घात. बंद करा हे उत्पात, थांबवा आपुला घात. सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा देश माझा याचं भान जराशी राहू द्या रे. हा देश माझा याचं भान जरासं राहू द्या रे. शिवाजी महाराजांची थोरवी महाराष्ट्र आणि कर्नाटकापुरतीच मर्यादित नव्हती. तसेच भारतातही त्यांची थोरवी मर्यादित नसून संपूर्ण जगावर छाप टाकणारी महाराजांची विचारसरणी होती. याची जाणीव आपण या ठिकाणी ठेवली पाहिजे. परराष्ट्राचे मी काही मोजके उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच सोडा परग्रहावरही राज्य केले असते, असं म्हणणारा लॉर्ड माउंटबॅटन होय. दुसरं उदाहरण, ऑक्सफर्ड विद्यापीठात शिवाजी महाराज हा विषय PhD साठी ठेवला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्यास सूर्य असे संबोधले असते. पाकिस्तानात अभ्यासक्रमात छत्रपतीचा धडा आहे. जेव्हा महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला व्हिएतनाम, नाव ऐकायला असाल व्हिएतनाम, हा अतिशय कर्नाटक व महाराष्ट्र एवढाच असेल, महाराष्ट्रापेक्षा लहान असता तो देश, बलाढ्य अशा अमेरिकेचा पराभव केला. तेव्हा व्हिएतनामचा सेनापती आपल्या विजयाचे सर्व श्रेय कोणाला देतो माहिती आहे? तो हे सर्व श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या विचारांना देतो. म्हणजेच शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही लढलो म्हणून विजयी झालो. तर अशा प्रकारे हा महिमा परराष्ट्रातसुद्धा राजांचा आहे. हल्ली पाकिस्तानच्या हद्दीत येणारा कटक किल्ल्यावर शिवरायांनी 350 वर्षापूर्वी भगवा फडकला होता. रशियाचा पंतप्रधान जेव्हा भारतात येतो तेव्हा त्यांना भारतातील ताजमहाल पाहण्याची विनंती भारतीयांनी केली. तेव्हा रशियन पंतप्रधान म्हणतात, मला भारतातील इतर काहीही न दाखवता फक्त मला शिवरायांचा रायगड दाखवा, फक्त मला शिवरायांचा रायगड दाखवा, ती पाहण्याची माझी इच्छा आहे. हेच शिवरायांचे सामर्थ्य आहे. हे या सगळ्या शिवरायांचे अनुयायी आणि मावळे म्हणणाऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घेण्याची खरी गरज आहे.
श्रोतेगण हो, महाराजांनी अनेक किल्ले जिंकले, स्वराज्याचे तोरण बांधले राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रेरणेने. तरी कोंढाणा किल्ला हा शिवरायांच्या आधिपत्याखाली आला नव्हता. जिजाऊने तशी इच्छा शिवरायापुढे व्यक्त केली. त्यांच्या मनात हा विचार रात्रंदिवस घोळत होता. त्याच वेळी नरवीर तानाजी मालुसरेंच्या बाळाचं म्हणजे बाळ रायबाचं लग्न ठरलं होतं. तानाजी मुलाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन शिवरायाकडे जातो. तेव्हा मा जिजाऊ व शिवरायांची कोंढाणा किल्ल्याबद्दलची खंत तानाजींना समजते. तेव्हा तो ताबडतोब निर्णय घेतो. आमच्यासारखे मावळे असताना स्वराज्याच्या धन्याला चिंता करण्याची काहीही गरज नाही. तानाजी ताडकन निघालेला आहे. आपल्या धर्मपत्नीला सांगतो. बाळ रायबाचं लग्न 4 दिवसावर असताना तो म्हणतो, आधी लगीन कोंढाण्याचं, मग आपल्या रायबाचं. त्याची धर्मपत्नी म्हणते की महाराज, बाळाचं लग्न झाल्यानंतर तुम्ही मोहिमेवर जा. तानाजी उत्तरतात, नाही नाही, स्वराज्याचा धनी चिंतेत असताना मी असं करू शकत नाही. तुला भीती वाटत असेल तर म्हणून तानाजीने आपल्या हाताने आपल्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसलेलं आहे. व तो म्हणतो, मी जर वाचून आलो तर पुन्हा माझ्या हाताने कुंकू लावीन. नाही आलो तर तुझा धनी स्वराज्यासाठी वीर मरण पत्करला म्हणून आनंद मान. अखेर व्हायची तीच झाली. शेवट असा झाला की गड आला, पण नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या रूपातील सिंह गेला. श्रोतेगण हो, आजच्या शिवरायांच्या मावळ्यांनी याचा विचार करा. तानाजीची विचारसरणी, स्वराज्याबद्दलची अंगीकारलेली त्याची भक्ती आपणाला अंगीकारता येईल का, हेही आपण कुठंतरी विचार केला पाहिजे. दुसरं उदाहरण देतो. संभाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. त्यांच्यावर राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते. संभाजी राजाला फितुरीने पकडण्यात आले. 2-2.5 हजार सैन्याने त्यांना गराडा घातला. टाप नव्हती संभाजी महाराजांच्या समशिरेल तलवारीला कोणाची हात लावण्याची. साखळदंडाने बांधलं गेलं. औरंगजेबापुढे उभा केलं गेलं. अतिशय छळ करण्यात आला. बेदम मारण्यात आलं. खरा स्वामिनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, करारी बाणा असलेला संभाजी अखेरपर्यंत दुश्मनाच्या पुढे कधी मान झुकवली नाही. कारण स्वराज्याचा छत्रपती मान झुकवून चालत नाही, हा स्वाभिमान त्याला होता. लोखंडी लाल तप्त अशा तापलेल्या सळ्या शंभूराजांच्या डोळ्यामध्ये घालण्यात आल्या. काय वाटलं असेल शंभूराजांना, किती भयंकर दुःख झालं असेल. कल्पना केलेली बरी, तरी राजाने आपला करारी बाणा सोडला नाही. कानात शिस वितळवून घालण्यात आलं. अतोनात त्रास झाला. किती वेदना झाल्या असतील शंभूराजांना, तरी राजाने मान तुकवली नाही. हातापायाची बोटे तोडण्यात आली. काय त्या वेदना, काय तो त्रास, तरी छत्रपतीच्या छाव्याने स्वराज्याचा छावा झुकला नाही. अंगावरची कातडी सोडण्यात आली, तरी राजा झुकला नाही. अशी हाल करून मारण्यात आले. मरणाला निधड्या छातीने टक्कर दिली. का, कोणासाठी, कशासाठी? एवढा स्वभाव हा एवढा करारी बाणा त्यांच्यात का निर्माण झाला असेल, कशासाठी निर्माण झाला असेल, हा चिंतनाचा भाग आहे. आजच्या शिवरायांच्या अनुयायी म्हणवणाऱ्या मावळ्यानो, यातून काय बोध घेणार, हा चिंतनाचा विषय आहे. संभाजीचे धैर्य, संभाजीची जिद्द पाहून संभाजीबद्दल म्हणावे वाटते, मौत डरी थी उसको देख कर, मौत डरी थी उसको देख कर, यह खुद मौत का दावा था.
मौत डरी थी उसको देखकर, यह खुद मौत का दावा था। धरती को नाज था उस पर, ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था. त्यांच्या बलिदानातून आजच्या मावळ्यांना काय घेता येईल, हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी चिंतनाचा विषय आहे असं मी म्हणतो. ज्यांच्या मृत्यूनंतर प्रजा रडली होती, ज्याच्या मृत्यूनंतर प्रजा रडली होती त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात, आणि ज्यांच्या मृत्यूनंतर शत्रूही रडला होता त्याला शंभूराजे म्हणतात, त्याला शंभूराजे म्हणतात. अशा त्याग व बलिदानातून मिळवलेल्या राज्यांना स्वराज्य म्हणतात. अशा त्यागातून आणि बलिदानातून मिळवलेल्या राज्यांना स्वराज्य म्हणतात. आणि अशा प्रकारचं स्वराज्य, जनतेचं राज्य, रयतेचं राज्य राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेनं शिवछत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलं. म्हणून आज शिवछत्रपती शिवाजीराजे हे प्रत्येकाच्या मनामनात, घराघरात हे आहेत, हे या ठिकाणी आपण सांगू इच्छितो. श्रोतेगण हो, वीर मावळ्यानो, शिवरायांची महिमा सांगताना मी हेच म्हणेन कि इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने. इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह बने, लेकिन गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह हुआ है, और वह है छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण थोडक्यात शिवरायांच्या मावळ्याबद्दल थोडक्यात धावतं वर्णन करणार आहोत, कारण वेळ कमी आहे. शिवरायांची थोरवी सांगणारा एक प्रसंग सांगतो. शिवरायांना हृदयात मुरवणारा एक प्रसंग मी या ठिकाणी सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवाजी नावाचं विद्यालय काढलं. ते विद्यालय ते चालवित होते. तेव्हा मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी, शाळेच्या प्रगतीसाठी एक एक पै चंदा म्हणून गोळा करीत होते. तेव्हा एक व्यापारी कर्मवीरांना बोलावतो व म्हणतो, हे कर्मवीरा, तुला शाळेच्या प्रगतीसाठी मी 1,00,000 रुपये चंदा देतो. म्हणून 1,00,000चा धनादेश तो देतो व म्हणतो, फक्त एक अट आहे, ती म्हणजे तू तुझ्या शाळेला दिलेलं शिवाजी हे नाव काढ व माझ्या बापाचं नाव दे. आणखीन गरज असेल तर मी आणखीन चंदा देईन. त्यावर कर्मवीरांनी काय म्हटलेलं आहे पहा, गरिबांची लेकरं शिकावीत ही माझी धाव आहे. वेळ पडल्यास हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं शिवाजी हे नाव कदापिही बदलणार नाही. हे सामर्थ्य शिवाजी या नावात आहे, याची जाणीव आजच्या तरुणांना करून देण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी म्हणतो, जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकविणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य, व स्वराज्यासाठी सर्व काही अर्पण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. विश्वातला असा एकमेव राजा आहे की ज्याच्या दरबारात एकही नृत्यांगना नाचली नाही. काय वर्णन करावं या गुणाचं, काय वर्णन करावं त्या शिवबांचं, काय वर्णन करावं शिवबावर संस्कार करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं. हे लक्षात घेण्याची, यावर चिंतन करण्याची आजची खरी गरज आहे असं मला वाटतं. मी थोडक्यात शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेबद्दल मी धावतं वर्णन करत आहे. सविस्तर वर्णन करायला गेलं तर 1 महिनासुद्धा पुरणार नाही. महाराजांची न्यायव्यवस्था, महाराजांचा स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी घडविलेले मावळे, याविषयी थोडक्यात मी धावतं वर्णन करतो. जगाच्या पाठीवर एकमेव चारित्र्यवान व चारित्र्यशील असा राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांच्या कारकिर्दीत स्त्रियांना खूप मानाचं स्थान होतं. राजाने स्त्रियांना खूप मानाचं स्थान देऊन सन्मानाने वागविलं. गोरगरिबांच्या स्त्रियांच्या आबरूला अतिशय किंमत होती. पण शिव काळाच्या पूर्वी स्त्रियांचा छळ केला जात होता, त्यांना किंमत नव्हती. राजे, राजपुत्र, सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील, कुलकर्णी, देसाई, खोत, मिरासदार यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे उपभोग्य वस्तू वाटायच्या.
त्यांची आबरू लुटली जात होती. फिर्याद मागायला जागा नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच आबरू लुटत होते. शिवरायांच्या काळात हे चित्र पार 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 बदललं. पुणे परगाण्यात रांझा म्हणून एक गाव आहे. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. गावचा पाटील हा गावचा प्रमुख होता. पाटलाने गरीब रयतेवर किंवा गरीब रयतेच्या मुलीवर अत्याचार केला. तो पाटील असल्यामुळे पुरा गाव त्याला भीत होता. अत्याचार पीडित मुलगी जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून आत्महत्या केली. पुरा गाव ढसाढसा रडला. श्रोतेगण हो, पण कोणाची हिम्मत झाली नाही त्या रांझ्याचा पाटलाला विरोध करण्याची. कोणाची फिर्याद तक्रार करण्याची टाप नव्हती. ही बातमी महाराजांना कळली. महाराजाने रांझ्याच्या पाटलांच्या मुसक्या बांधल्या. मुसक्या म्हणजे कळते ना, जनावराला बांधतात ते, मुसक्या बांधल्या. तेव्हा तारीख, पेशी, गवाह, पुरावा, युक्तिवाद, वकील हे काहीच न पाहता सत्य घटनेवर आधारित सत्य घटनेचा विचार करून लगेच त्या काळचा न्याय त्यावेळेला महाराजांनी दिला. गुन्हेगारांचे हात आणि पाय तोडण्याचे हुकूम महाराजांनी दिले. लागलीच अंमलबजावणी झाली. त्यांचे हात पाय तोडून चौरंगा करून भर चौकात त्याला आणून टाकले. लगेच मावळ खोऱ्यात वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. जेव्हा गरिबांच्या मुलीची आबरू जाते तेव्हा वतनदार पाटलांचे हात पाय तोडले जातात, डोळे काढले जातात. मग सर्व रयत जनता शिवरायावर फिदा झाली व शिवरायांच्या कार्यासाठी जीव द्यायला तयार झाली. असे न्यायव्यवस्थेत अनेक उदाहरणे आहेत. मात्र वेळेअभावी एवढंच. सध्याच्या न्यायव्यवस्थेत मुलगी 22 वर्षाची असताना फिर्याद दाखल करते. तारखा, गवाह, सबूत, पुरावे आणि नराधमाला वाचवणारे वकील व त्यांचा युक्तिवाद. न्यायनिवाडा होतो त्यावेळेला मुलगी 22ची 45ची होते. अत्याचार करणारा जेवढा धनाढ्य मोठा तेवढा मोठा वकील शोधला जातो. मोठ्यांचा वशिलाही मोठा असतो. अटकपूर्व जामीन होते. म्हणून महाराजांच्या विचारांची आज किती गरज आहे. म्हणून स्वतःचे नातेवाईक, अधिकारी यांच्या चुकीवर, त्यांच्या पापावर पांघरून घालून शिवरायांचे नाव घेत असतील तर त्यांनी खरा शिवराय आठवावा, शिवरायांचे विचार आठवावे व आपली जागा शोधावी. युद्धात शत्रू सैन्यातील स्त्री जरी सापडली तरी तिची चोळी खणाने ओटी भरून सन्मान करणारा जगाच्या पाठीवरील एकमेव राजा हा छत्रपती शिवाजी राजा होता. हे या ठिकाणी आपण ध्यानात घेतलं पाहिजे. शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा शिवाजी महाराज. शाहिस्तेखानाची बहीण एक वेळा धावत धावत येते, आणखीन आपल्या भावाला म्हणते की म्हणते मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है. त्यावेळेला शाहिस्तेखान महाराजांचा दुश्मन तो काय म्हणतो, तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस, कारण तो शिवाजी राजे आहे. कोणाच्याही स्त्रीला किंवा कोणाच्याही मुलीला, स्त्री जातीला तो वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही आणि शिवाजीराजांचे सैनिकसुद्धा त्या दृष्टीनं पाहू शकत नाहीत. जिथं कुठं असतील तिथून तुझ्या मुलीला तुझ्याकडे आणून सोडतील. केवढा मोठा विश्वास, दुश्मनाने सुद्धा एवढा मोठा विश्वास टाकावा, अशा प्रकारची ही राजाची वृत्ती होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी राजांचे म्हणजे स्वराज्यांचे मावळेही तितकेच इमानदार, एकनिष्ठ, स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या मावळ्यांची फौज शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. श्रोतेगण हो, आणखीन एक मी या ठिकाणी उल्लेख करतो. प्रतापराव गुजर, स्वराज्याचा सरनौबत, सरसेनापती. स्वराज्यासाठी ते शहीद झाले. केवळ 7 मावळे दुश्मनांच्या हजारोंच्या सैन्यावर तुटून पडले. त्यात प्रतापराव गुजर स्वराज्यासाठी कामी आले. परिणामतः त्यांची मुलगी अनाथ झाली. शिवाजी महाराज प्रतापरावांच्या पत्नीचे सांत्वन करण्यासाठी जातात. महाराजांना पाहून प्रतापरावांची पत्नी ढसाढसा रडू लागली.
महाराज म्हणाले, ताई तू रडू नकोस, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. प्रतापराव गुजरांची पत्नी म्हणते, महाराज हे शहीद झाले म्हणून मी रडत नाही, तर माझी मुलगी लग्नाची आहे, हिचा बाप नाही, हिचं लग्न कसं होईल म्हणून मी रडते आहे. हो. महाराज म्हणतात, तू रडू नकोस, तुझ्या मुलीचं लग्न ठरलं म्हणून समज. प्रतापरावाची पत्नी म्हणते, लग्न ठरलं कोणाशी? महाराज म्हणतात, ज्यांच्या शब्दासाठी गनिमांच्या टापाखाली काळीज अंथरलं त्या प्रतापरावाच्या मुलीसाठी माझा दुसरा मुलगा छत्रपती राजा राम हा शोभून दिसतो. म्हणून ताराबाईला सून करून घेणारा राजा जगातील एकमेवाद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. या ठिकाणी दुसरा राहिला असता तर म्हणला असता, बघू थोडीफार मदत करू, पण हा शिवाजी राजा होता. म्हणून शिवाजी राजाने गोरगरिबांची काळजी घेतली, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडे अनेक वेगवेगळ्या जातीपंथाचे लोक होते. वेगवेगळ्या जाती धर्मात विभागलेला समाज एकत्रित महाराजांनी केलं. हटकर, धनगर, कोळी, साळी, माळी, चांभार, कुंभार, बौद्ध, मुसलमान, मराठा यांना एकत्र आणून एक संघ मावळ्याची टीम निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून म्हणतो म्हणून या ठिकाणी मला एक वाक्य आठवतं, जगात म्हणण्यापेक्षा देशात 33 कोटी देवदेवतांची मंदिरे खूप आहेत, पण 133 कोटी जनतेच्या हृदयात घर करणारा राजा व देवता एकच आहे, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. हे आपण कदापिही आपणाला विसरता येत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून श्रोतेगण हो, आयुष्य मिळवणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण 350 वर्षानंतरही लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. आणि तसं कर्म महाराजांनी केलं. त्यातून आजच्या शिवरायांच्या या आधुनिक मावळ्यांनी काय कर्म करायचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून म्हणतो, मावळ्यानो कर्म चांगले करा, हाच यातून आपण बोध घेतला पाहिजे. दुसरं आणखीन एक मी या ठिकाणी उदाहरण देतो, ते म्हणजे शिवाकाशीद. जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला तेव्हा महाराज संकटात सापडले होते. महाराजांना सुखरूप विशालगडावर पोहोचवणं गरजेचं होतं, आणि हाच प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडला. तेव्हा शिवाकाशीद नावाचा हा मावळा त्या ठिकाणी हजर होता. शिवरायांचे सोंग घेऊन हा शिवाकाशीद पालखीत बसतो. पालखी पुढे पुढे जाऊ लागते. सर्वांचं लक्ष पालखीकडे जातं. सिद्धी जोहरला खात्री होती, शिवाजी महाराज पालखीतच आहेत. सिद्धी जोहर व त्यांची सैनिक गाफील राहतात, आणि याचाच फायदा घेऊन शिवाजी महाराज पन्हाळगडाकडे आगेकूच करतात. अखेर शिवाजीचे रूप घेणारा खोटा शिवाजी म्हणजेच शिवाकाशीद शत्रूच्या हाती सापडतो. शिवाकाशीदला माहिती असते, मी शत्रूच्या हाती सापडणार, शत्रू सैन्य मला ठार करणार, मला मारणार, माझा जीव घेणार. तरी तो मरणाला का तयार झाला असेल? कारण मी एक मेलो तरी लाखांना पोसणारा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून हसत हसत मृत्यूला आलिंगन दिलं शिवाकाशीदनं. अशी मावळे शिवरायाकडे होते. त्या मावळ्यांना माझा लाख लाख मानाचा मुजरा. अशी असंख्य निष्ठावंत मावळ्यांची फौज महाराजाकडे होती. आजच्या मावळ्यांनी याचं चिंतन करण्याची खरी गरज आहे. सर्वच मावळ्यांचा इतिहास या ठिकाणी मी सांगत बसत नाही, कारण ते शक्यही नाही. म्हणून काही मोजक्याच मावळ्यांचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून म्हणावे वाटते की प्रत्येक श्वासात शिवछत्रपतीचा ध्यास, प्रत्येक श्वासात शिवछत्रपतीचा ध्यास, आणि प्रत्येक कृतीत त्याच्या संस्काराची आस, हीच आजची खरी शिवजयंती ठरेल. जाता जाता मी म्हणतो की आपण
या जगविख्यात राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी व मावळे आहात तर मावळा या नावाचे पावित्र्य जपा. जगातील सर्वात मोठं पद तुम्हाला मिळालं आहे की ज्या पदाची तुलना कोणत्याही पदाबरोबर होऊ शकत नाही, ते पद म्हणजेच छत्रपतीचा मावळा होय. याला गालबोट लागू देऊ नका, अन्यथा महाराजांचा घोर अपमान ठरेल, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला कीव वाटते कोठे कोठे काही गोष्टी जेव्हा लक्षात येतात. 18 पगड जाती जमाती कोठे आणि 12 बलुतेदार. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सर्वांना एक संघ करून जीवाभावाचे मावळे बनवले शिवबाने. आज पाहतो त्यात शिवरायाचे अनुयायी म्हणून मिरवणारे मर्द मराठी 11 माशी व 12 माशीच्या शुद्र विचारात गुरफटलेले आहेत. मला त्याची कीव वाटते. आता तरी जागे व्हा, उठा. मावळ्याला साजेल असं वर्तन करा, मावळ्याला साजेल असं कर्म करा, तरच खऱ्या अर्थाने या शिवजयंतीला न्याय दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने ही शिवजयंती ठरेल. आज ज्ञानेश्वरी गाथा याचे पारायणे खेळोपाडी होतात. हीच पारायणे खेळोपाडी शिवचरित्रावर, बाबासाहेब आंबेडकरावर, जिजाऊ, संभाजी, तानाजी, सावित्री यांच्या चारित्र्यावर पारायणे गावोगावी झाली पाहिजेत, अंगीकारली पाहिजेत. तरच प्रत्येक गावागावातून, प्रत्येक घरातून या विचारांची माणसं निर्माण होतील. यामध्ये काही वावगं होणार नाही. माणसं कालही जन्माला येत होती, आजही माणसं जन्माला येतात. मात्र आजच्या माणसात माणूस शोधावा लागतो, ही खरी शोकांतिका आहे. या विज्ञानयुगात माणूस पक्ष्यासारखा उडायला शिकला, माशासारखा पाण्यात पोहायला शिकला, पण जीवाभावाच्या माणसाबरोबर माणूस म्हणून कसं वागावं किंवा कसं वागवावं हे शिकला नाही. हा विज्ञानाचा पराभव आहे. ही एक मोठी खंत या ठिकाणी आहे. देशाला महासत्ता बनवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी, नरवीर तानाजी, जगद्गुरू संत तुकाराम, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवतावादी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी विवेकानंद इत्यादी महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार अंगीकारलं, आणखीन त्यांचे विचार आपण अंगी बांधवलं तर आपण त्या महापुरुषाच्या विचारांना न्याय दिलो असा त्याचा अर्थ होतो. बघा, जमलंच तर एवढं करून खूप बोललो, वेळेअभावी. आणखीन मला खरं म्हणजे खूप बोलण्यासारखं होतं, पण वेळ जास्त झालेला आहे. आपली मानसिकता मी लक्षात घेऊन माझ्या या विचाराला थोडं आखुडतं घेतो आणि जाता जाता हीच अपेक्षा करतो की आपण सगळेजण घरी गेल्यानंतर मी काय बोललेलं आहे त्याच्यावर एक 5-10 मिनिट चिंतन करा आणि त्यात खरंच वास्तव आहे, सत्य आहे, न्याय आहे आणि शिवरायांच्या मावळ्यांना शोभण्यासारखं आहे असं जर वाटत असेल तर हे विचार आपण अंगीकारलात तर माझ्याही या बोलण्याला कारणही थोडं तरी अर्थ प्राप्त झालं असं म्हणून मी स्वतःलाही धन्य समजतो. पुनश्च एक वेळा शिवजयंतीच्या जगातील एकमेव द्वितीय अशा राजाच्या शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार अल्पशा प्रमाणात माझ्या अल्पबुद्धीनुसार मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, हेही माझं मी भाग्य समजतो. आणखीन पुनश्च एक वेळा आपणा सगळ्यांचे काही चुकलं असेल तर माफी मागून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.